राज्यातल्या बातम्या वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची आमच्या बातमीपत्रात पाहुयात बातम्या राज्यातल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक पार पडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी रात्री उशिरा ही बैठक झाली आहे। तर राज्यसभेमधील महायुतीच्या खासदारांच्या निवडी संदर्भात तब्बल 2.5 तास ही बैठक सुरू होती आणि या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते। भाजप नेत्या पंकजा मुंडेंना राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी ओबीसी नेत्यांनी मोठा देवीकडे साकडं घातलंय। पंकजा मुंडे खासदार झाल्यानंतर त्यांची पाथर्डी तालुक्यामध्ये भव्य मिरवणूक काढून तुला करण्याचा नवस ओबीसी नेते दिलीप खेडकरांनी केलाय। दरम्यान पंकजा मुंडेंना पक्षातून डावललं जात असल्याची ओबीसी समाजाची भावना असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। अशोक चव्हाणांनी फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय। तर चव्हाणांनी कमळ हाती घेताच नांदेडमध्ये त्यांच्या समर्थकांनी शहरात जोरदार बॅनरबाजी केली आहे। साहेब आम्ही तुमच्यासोबत सदैव आहोत अशा आशयाचे बॅनर शहरभर लावण्यात आले। दरम्यान हे सगळे बॅनर्स अनधिकृत असल्यामुळे पालिकेनं हटवले। देगलूरचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी अशोक चव्हाणांची भेट घेतली। अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अंतापूरकरांनी खेडा सदनमध्ये चव्हाणांची भेट घेतली। अंतापूरकर चव्हाणांचे निकटवर्ती असल्याचं बोललं जातंय। अशोक चव्हाणांच्या पाठिंब्यामुळे महायुती सरकार आणखी मजबूत झाल्याची प्रतिक्रिया आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। अशोक चव्हाणांच्या प्रवेशामुळे महायुतीला फायदा होईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। तर त्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आज दुपारी आयोजन करण्यात आलं। मराठा समाजासाठीचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल कॅबिनेटमध्ये सादर केला जाण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील यांचा सलग 5व्या दिवशी उपोषण सुरू आहे। दरम्यान जरांगेंची प्रकृती खालावत चालल्यानं सरकारनं उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे। मात्र पाणी न पिता उपोषणावर ठाम असल्याचं जरांगेंनी पवित्रा घेतलाय। दरम्यान सरकार मराठा आरक्षणासाठी 16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी जरांगेंचं उपोषण सुरू आहे। दरम्यान धाराशिव जिल्ह्यामधील युवकांनी जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी प्राणांतिक आमरण उपोषण सुरू केलंय। जरांगेंच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असून मागण्या मान्य करा अशी विनंती आंदोलनकर्त्यांनी केली आहे। उद्या सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, मी मराठ्यांसाठी मरायला तयार आहे असं जरांगे पाटील म्हणाले। दरम्यान घराघरातील मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नाही, सगळ्या मराठ्यांना फसवतायत त्यामुळे सगळ्यांचा हिशोब होणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। विभागीय आयुक्त आणि जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। दोघांनी यावेळेस जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती करून जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत। दरम्यान 16 तारखेनंतर कळेल मराठे काय करू शकतात असा सूचक इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय। महेश गायकवाड गोळीबार प्रकरणी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह इतर 4 आरोपींना 14 फेब्रुवारी म्हणजेच आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। तर आज ही कोठडी संपत असल्यामुळे त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे। कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नासाठी खबरदारी म्हणून कोर्टानं परिसरात जमावबंदी लागू केली आहे। शिवसेना अपात्र आमदार निकाल प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे गटानं याचिका दाखल केली आहे। तर उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून 1 मार्च रोजी सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता हे प्रकरण हायकोर्टामध्ये चालणार की सुप्रीम कोर्टात हे 1 तारखेला स्पष्ट होईल। तर निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। 15 फेब्रुवारीला या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे झालं तेच आता पुन्हा होणार आहे, त्यामुळे वेगळा निकाल लागण्याची अपेक्षा नाही असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलंय। भारत जोडो न्याय यात्रा सोडून राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दिल्लीमध्ये परतले। दरम्यान सोनिया गांधी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन्ही नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। सोनिया गांधी राजस्थान किंवा हिमाचल प्रदेशमधून राज्यसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। राज्य मागासवर्ग आयोग स्वतंत्र मराठा आरक्षणाची शिफारस करण्याची शक्यता आहे। लवकरच आयोगाची बैठक बोलावून स्वतंत्र मराठा आरक्षणाची शिफारस होण्याची शक्यता वर्तवली जाते। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी या संदर्भातली महत्त्वाची माहिती दिली आहे। तर ठाण्यामधल्या खोपट एसटी बस डेपोला मुख्यमंत्र्यांनी अचानक भेट दिली। यावेळेस त्यांनी पुरुष शौचालय आणि पुरुष विश्रामगृहास कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी सुद्धा केली। यावेळेस कर्मचाऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचलाय। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जागच्या जागीच व्यवस्थापकीय संचालकांना महिन्याभरात सगळ्या सुविधा पुरवण्याचे आदेश दिले।
जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला निधी वेळेत खर्च केला नाही तर संबंधित विभाग प्रमुखास जबाबदार धरणार असल्याचा इशारा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिलाय। तर जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी संपूर्ण मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह गडचिरोली जिल्ह्यामधील सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर दाखल झाले। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील गोदावरी नदीवर उभारण्यात आलेल्या मेडीगट्टा कालेश्वर प्रकल्पाच्या पाहणीसाठी त्यांनी हा दौरा आयोजित केला होता। बोगस कीटकनाशकांच्या मुद्द्यावरून आमदार नितेश राणे आक्रमक झालेत। या संदर्भात बैठक घेत नितेश राणेंनी कंपन्यांच्या प्रतिनिधींना धारेवर धरले। तर यावेळी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना राणेंनी दिल्या आणि 16 फेब्रुवारीला पुन्हा आढावा बैठक घेणार असल्याचं नितेश राणेंनी स्पष्ट केलं। उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यावर मंत्री दीपक केसरकरांनी टीका केली आहे। तर उद्धव ठाकरे राजकारणावर जास्त बोलतात, त्यांनी महाराष्ट्राच्या हितावर बोलणं जास्त गरजेचं आहे। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भूमिकेचा पुनर्विचार करणं गरजेचं आहे असा सल्ला दीपक केसरकरांनी ठाकरेंना दिला। देहू रोड कॅन्टोन्मेंटच्या आर्मी छावणीमध्ये गणेश जयंती निमित्तानं विविध उपक्रम राबवण्यात आले असून नायडू गणपती मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई तसंच फुलांची सजावट करण्यात आली। बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी या ठिकाणी झाली होती। तर पुणे मुंबई एक्सप्रेसवे लगत असलेल्या उर्से गावामध्ये माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं लालबागच्या राजाच्या प्रतिकृतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। शिवतेज तरुण मंडळानं ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची भव्य मिरवणूक सुद्धा काढली। मुंबईतील लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष कांबळी यांनी बाप्पाची मूर्ती घडवली असल्याचं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं। ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओमध्ये माघी गणेशोत्सव साजरा केला जातो। बदलापूरच्या या प्रसिद्ध माघी गणेशोत्सवाचं हे 56वे वर्ष आहे। एनडी स्टुडिओमधील कलाकारांनी साकारलेल्या 40 फूट उंच महालामध्ये हा बाप्पा विराजमान झालाय। या महालामध्ये तब्बल 18.5 फुटांच्या भव्य गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे। महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचं सांगलीतल्या कासेगावामध्ये आयोजन करण्यात आलं। आतापर्यंत बैलगाडा शर्यत जिंकलेल्यांना थार गाडी आणि लाखांची बक्षिसं देण्यात आली आहेत। मात्र कासेगावामध्ये आयोजित केलेल्या जयंत केसरी बैलगाडा स्पर्धेतील विजेत्याला चक्क 1 BHK फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे। जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्तानं 17 तारखेला बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। तर आता कोल्हापूर रस्त्यावरील समर्थ कॉलनीमध्ये झालेल्या 29 लाखांच्या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे। त्यांच्याकडून चोरी केलेला सगळा मुद्देमाल हस्तगत केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकानं अंकली फाटा परिसरामध्ये ही कारवाई केलेली आहे। शासकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यामधल्या 3187 कर्मचाऱ्यांनी गरिबांना मिळणाऱ्या स्वस्त धान्यावर डल्ला मारलाय। संपूर्ण राज्याचा हाच आकडा 1 लाखांहून जास्त आहे। तर रेशन कार्डवरील व्यक्तीचं आधार कार्ड लिंक करण्यात आल्यानंतर त्यावरून हा प्रकार समोर आला। संपूर्ण राज्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल ही योजना राबवण्यात येते। जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये 1478 कामं सुरू असून ही कामं पूर्ण करताना मक्तेदारांना वाळूसह वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। वर्षभरात 1478 पैकी केवळ 166 कामच पूर्ण झाली आहेत। अंबरनाथ तालुक्यामधील उल्हास नदीत चक्क मातीचा भराव टाकल्यानं नदीचं पात्र कमी झालंय। तर परिणामी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला आता अडथळा निर्माण झाल्यानं पावसाळ्यात रेल्वे मार्ग आणि कर्जत पुण्याकडे जाणारा मार्ग पाण्याखाली येऊन पुराचा धोका वाढलाय। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर स्थानिक भाजप आमदार किसन कथोरे यांनी या महामार्गाचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि मातीचा भराव टाकलेल्या उल्हास नदीच्या ठिकाणी पाहणी करत मातीचा भराव काढण्याचे आदेश दिले। धाराशिवमध्ये वेतनवाढ आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटना आक्रमक झाली आहे। आपल्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत एसटी कामगार संघटनेनं धाराशिव विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। आंदोलनाची दखल घेत प्रश्न निकाली काढावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। अकोल्यामधील पारस इथल्या सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधामध्ये कृती समितीच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला। सौर ऊर्जा प्रकल्पाऐवजी औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। कोल्हापुरामध्ये श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वामध्ये चांदोली प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केलंय। पर्यायी जमीन वाटप झालं नसल्याचा आरोप करत श्रमिक मुक्ती दल आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। उल्हासनगर कोर्टाबाहेर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणी आता बुधवारी उल्हासनगर कोर्टात सुनावणी होणार आहे। यावेळेस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून हे आदेश देण्यात आले।
रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी अकोला शहरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं जनजागृती रॅली काढण्यात आली। नागरिक आणि तरुणांनी या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रॅलीमध्ये सहभाग घेतलाय। बुलढाण्यामध्ये एका शेतकऱ्यानं पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेतील मॅनेजरवर चाकूने हल्ला केलाय। बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी मॅनेजरकडून त्रास दिल्याचा आरोप करत खामगाव तालुक्यातल्या जळकाफळंग येथील शेतकऱ्यानं हा हल्ला केलाय। मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने एक मोठी कारवाई केली। विमानतळावर तपासादरम्यान 3,30,00,000चं सोनं जप्त करण्यात आले। तर रोटी मेकर मशीनमध्ये कपड्याच्या आत आणि सामानाच्या बाहेरील थरामध्ये हे कोट्यावधी रुपयांचं सोनं लपवण्यात आलेलं होतं। पुण्यामधल्या वाघोली पोलीस चौकीसमोर तरुणानं आत्मदहन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मारहाणीच्या घटनेची पोलिसांनी दखल न घेतल्यानं तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललंय। तर या घटनेमध्ये संबंधित तरुण 90% जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यामधल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। चाळीसगावमधील माजी नगरसेवक खून प्रकरणामध्ये 2 आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे। सचिन गायकवाड आणि अनिस उर्फ नवाज शेख शरीफला लोणीकत परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या। एमबीएच्या शेवटच्या वर्षामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चंद्रपूर पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणी ताब्यात घेतलं आणि या विद्यार्थ्याकडून पोलिसांनी 4 दुचाकी जप्त केल्या आहेत। तर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे। पिंपरी चिंचवड शहरामधल्या थेरागाव परिसरामध्ये काळा खडक रोडवरील एक निर्माणाधीन इमारतीला अचानक तडे पडल्याचं पाहायला मिळालंय आणि या घटनेमुळे आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता। 3 मजल्याच्या निर्माणाधीन इमारतीला अचानक तडे गेल्यानं इमारत कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली। परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती दिली असून अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि सध्या घटनास्थळी अग्निशमन विभाग पोलिसांच्या मदतीनं धोकादायक निर्माणाधीन इमारत पाडण्याचा प्रयत्न करत आहे। आणि यानंतर पुन्हा वळूयात आपण उर्वरित बातम्यांकडे। तर बातमी आहे ठाण्यामध्ये इलेक्ट्रिक बसेसच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेस भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपट बस स्थानकाच्या दुरावस्थेवरून भर सभेतच एसटी व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर कुसेकर यांची झाडाझडती घेतली। भाषण संपताच मुख्यमंत्र्यांनी खोपट एसटी बस स्थानकाला भेट देत पुरुषांसाठीचं शौचालय आणि विश्रामगृह इथं अचानक भेट दिली। कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी साधं पिण्याचं पाणी, गरम पाणी, झोपण्याची व्यवस्था या साध्या सुविधा सुद्धा कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याचं निदर्शनास आलं। मुख्यमंत्री एकेकाळी स्वतः रिक्षा चालक होते आणि त्यांना या कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाची आणि समस्यांची जाणीव आहे। म्हणूनच यावेळी मुख्यमंत्र्यांनी जागच्या जागीच व्यवस्थापकीय संचालकांना महिन्याभरात या कर्मचाऱ्यांना सगळ्या सुविधा द्या असे आदेश दिले। पिण्याच्या पाण्याची सोय, परत त्यांना ते जेवण जेवायला आणि गरम पाहिजे। गरम पाणी पाहिजे। गरम पाणी आहे पिण्याच्या पाण्याची सोय आहे का? नाही, तुम्ही आता खाली बघितले नळ दिसले, पिण्याचं पाणी नाही। पाणी नाही, पाणी नाही येते। एक कूलर लावला, कूलर फक्त म्युन्सिपाल्टीचं कनेक्शन लावून ते लगेच देतो। कूलर म्हणजे त्याच्यातून थंड पाणी आहे, थंड पाणी आणि आंघोळीला माणसाला थंडीच्या दिवसात गरम कसं करणार तो थंड पाण्याने घेतो, थंड पाण्यानेच करतो। एक मॉडेल बनवा, 2 चांगल्या कामाच्या पैसे भेटावा तर त्यांना आपण सोयी सुविधा दिल्या पाहिजे। काय त्या गिझरला आणि कूलरला किती पैसे लागणार आहे? किती पैसे लागणार? पहिले तुम्हाला आता जे पैसे आता 600 कोटी आले का तिकडून? अरे ते जाऊ दे, त्यांच्यातून थोडे पैसे काढा आणि तुम्ही पहिले हे करा। हे मॉडेल एक करून दाखवू नका। दरम्यान या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे मागे बघा, आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ठाणे इथल्या खोपटमधील पुरुष आराम व्यवस्था जी आहे एसटी बस डेपोची विश्रांतीगृह, तिथं त्यांनी अचानक भेट दिलेली आहे आणि इथली सगळी अवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्यासोबत एमडी डॉक्टर कुसेकर देखील होते, काही कर्मचारी त्यांच्याशी त्यांनी बातचीत केली. आता आपल्याला मुख्यमंत्र्यांनी विचारलं असता काय सुविधा आहेत काय नाहीत, काय काय सांगितलं आपण? आम्ही फक्त प्यायच्या पाण्याची म्हणजे एक समस्या मांडली त्यांना. आम्हाला ते फार त्रास आहे, म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी इकडून तिकडून जावं लागतं एवढंच. बाकी काही त्रास नाही आम्हाला. पिण्याचं पाणी इथं जागे म्हणजे तुमची जी विश्रामगृह आहे तिथे नाहीये, मला बाहेरून कुठून आणलं लागतं? डेपोतून आणावं लागतं, खाली जाऊन एवढं लांब. यावर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी समज सांगितली, काय म्हटले ते? नाही, ते म्हणले की आम्ही लगेच करून देतो म्हणून प्यायच्या पाण्याची व्यवस्था आणि झोपायसाठी पण बेडसाठी असं हे करून देतो म्हटलं. मुख्यमंत्री आले अचानकपर्यंत, त्यांनी भेट दिली, काय सांगाल? त्यांनी आमच्या रेस्टॉरंटची पाहणी केली. त्यांना काय काय त्रुटी आढळल्या ते त्यांनी आश्वासन दिलंय आता की हे काम आम्ही करून देऊ. लोक आणि गाद्या वगैरे ते आता सांगितले त्यांनी बनवून ते देतो म्हणले. 3 ठिकाणी झोपायचे बेड बनवून देतो बोलले, असे बोलले. आणि पाणी पिण्याच्या पाण्याची एक सोय सांगितली आहे आणि कुलरची एक सोय सांगितली आहे, गरम पाण्याची एक सोय सांगितली आहे. त्यांनी सांगितलं, आता साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे की बा तुम्ही एक चार्ट तयार करा जसं होते प्रत्येक डेपोत म्हणा किंवा याच्यातनी रेस्टरूम बनवला. त्यांची पाहणी असल्यावर मग ते जशा सोयी त्यांच्या होईल त्यानुसार ते करून देणार असे म्हणले. बरं, ह्या तुमची इमारत आम्ही जर पाहिली वरती तर पूर्णपणे भेगा गेलेल्या आहेत, बुरशी लागलेली आहे, पोपडे निघालेले आहेत, पावसाळ्यात देखील पाणी गळतं. पुढे प्रवीण शेट्टी, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. तर आज वसंत पंचमी पंढरपूरमध्ये मंदिर समितीच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विवाह सोहळा साजरा करण्यात येणार असून विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आणि सोळखांबी तसंच मंदिरामध्ये रंगीबेरंगी फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. आजच्या दिवशीच विठ्ठल रखुमाईच्या शुभ्र वस्त्रांवर गुलालाची उधळण करून रंगोत्सवाची सुरुवात होते. मंदिर समितीनं विशेष अशी फुलांची सजावट केल्यानं वातावरण मंगलमय झालंय, तर भाविकांनी दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी सुद्धा केलेली आहे. आणि बातमीचं बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.